नमस्कार मैत्रिणींनो, मी नेहा. मी माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासोबत छोट्या बाळाचं म्हणजे एकदम न्यूबॉर्न बेबीचं टोपरं पारशासाठी मी तयार केलेलं होतं, त्याचा मी व्हिडिओ आज शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तर बघा, इथे मी आहे ना त्यांचंच ब्लाऊज होतं माझ्याकडे शिवायला, तर त्यांच्याच उरलेल्या कपड्यामधून हे बाळाचं टोपरं तयार करत आहे. तर इथे बघा, मी अस्तरला जॉईंट मारून घेतलेले आहेत आणि ब्लाऊज पीस पण तसंच घेतलेलं आहे बघा, म्हणजे जेवढं मला पाहिजे होतं तेवढं. तर आता इथे मी माप कसं घेतलेलं आहे बघा, बाळाच्या कानापासून ते दुसऱ्या कानापर्यंत असं, म्हणजे आपण बाळाला जसं टोपरं घालतो त्या पोझिशनने मी हे माप घेतलेलं आहे. तुम्ही पण तसंच घ्या, तुम्हाला जेवढं पाहिजे असेल, तुमच्याकडे आता केवढं मोठं बाळ असेल त्याप्रमाणे तुम्ही माप घेऊनच तुम्ही इथे माप घ्यायचे आहे. तर इथे मी काय केलेलं आहे बघा, माझं माप 11 इंच आलेलं होतं, म्हणून मी 11 इंचाचा चौकोन तयार करून घेतलेला आहे बघा अस्तरचा. इथे मी जॉईंट मारून चौकोन तयार केलेला आहे. तुमच्याकडे प्लेन असेल तरी पण तुम्ही तसा, किंवा कॉटनचा कपडा घेतला तरी पण चालेल. तर इथे बघा, मी काय केलेलं आहे, सर्वात पहिलं अस्तर घेतलेला आहे आणि त्याचा मी असं बघा 4 पदर फोल्डमध्ये घडी घातलेली आहे बघा, या पद्धतीने. आणि इथे बघा, इथे मी आपलं जे माप आलेलं होतं त्याचं निम्म 5.5 इंच मी इथे घेतलेलं आहे, म्हणजे 11च्या निम्म मी 5.5 असं मी घेतलेलं आहे. आणि इथे बघा, मध्ये सुद्धा मी तेवढंच माप टाकत आहे बघा, दोन्ही कॉर्नर 5.5 इंचाचे आलेले आहेत आणि मध्ये पण मी तेवढंच 5.5 इंचावरती मार्किंग करून असा गोलाकार शेप देऊन घेतलेला आहे बघा, एकदम परफेक्ट गोल. म्हणजे आपल्याला इथे सर्कल तयार करायचं आहे, म्हणून मी असं व्यवस्थित करून घेते आहे बघा. इथे बघा, थोडंसं माझं तिरकस झालेलं आहे, तिथे मी व्यवस्थित करून घेते आहे बघा. तर इथे मी केलेल्या मार्किंगवरूनच आता कटिंग करून घेणार आहे बघा, या पद्धतीने. तर इथे बघा, अस्तरचं मी सर्कल तयार करून घेतलेलं आहे बघा. ओपन केल्यानंतर आपलं व्यवस्थित सर्कल तयार झालेलं आहे. तर आता मी काय केलेलं आहे, ब्लाऊज कपडा घेतलेला आहे बघा, उरलेला होता कपडा. तुमच्याकडे जसा अवेलेबल असेल तसं तुम्ही घ्या. तर इथे बघा, मी अस्तर जॉईंट मारलेला आहे, म्हणून मी आतल्या साईडने, म्हणजे कपडासुद्धा मी उलट्या बाजूने घेतलेला आहे, म्हणजे जो आपला जॉईंट आहे तो आतमध्ये जायला पाहिजे, या पोझिशनने. असं ठेवून मी बघा पूर्ण सर्कलवरती, म्हणजे आपण जे अस्तरचं सर्कल कटिंग केलेलं होतं ते मी ब्लाऊज कपड्याला शिवून घेत आहे बघा, व्यवस्थित एकदम कडेकडेने त्याच्यावरती शिलाई मारून घेत आहे बघा, या पद्धतीने. आता पूर्ण सर्कलवरती आपली शिलाई मारून झालेली आहे बघा, व्यवस्थित अगदी झालेली आहे शिलाई मारून. तर आता मी काय करते, जो जादाचा कपडा आहे साईडला तो मी कटिंग करून काढत आहे, म्हणजे आपल्या अस्तरच्या मापानेच मी कटिंग करून घेत आहे बघा. अस्तर कटिंग होणार नाही याची पण काळजी मी घेतलेली आहे आणि एक्स्ट्राचा कपडा मी कटिंग करून काढलेला आहे. तर इथे बघा, आपलं पूर्ण सर्कल तयार झालेलं आहे दोन्ही अस्तर जोडून. तर आता इथे मी काय करणार आहे, इथे बघा, मी थोडंसं मार्किंग करून घेते, कुठल्याही एका बाजूने घेतलात तरी पण चालेल. तर इथे काय करणार आहे, मी छोट्या छोट्या प्लेट्स देऊन घेणार आहे बघा. पूर्ण जसं सर्कल आहे तसंच मी त्या प्लेट देऊन घेत आहे बघा, छोट्या छोट्या एकदम जवळ प्लेट देऊन घेत आहे बघा, या पद्धतीने. बघा, पूर्ण वर्तुळावरती, म्हणजे जसं आपलं कटिंग आहे तसं मी कपडा फिरवून गोलाकार पद्धतीने इथे बघा प्लेट्स देऊन घेत आहे बघा. एकदम छोट्या छोट्या मी दिलेल्या आहेत बघा. तर इथे काय करायचं आहे, ह्या प्लेट्स पण आपल्याला जे आपलं बाळाचं माप आलेलं आहे बघा 11 इंच, तेवढ्याच 11 इंचाच्याच प्लेट्स आपल्याला द्यायच्या आहेत. म्हणजे 11 इंचाचं माप तयार होईपर्यंत आपल्याला या प्लेट्स द्यायचे आहेत. जसं तुमचं माप असेल 11, 12, 13 कसं असेल त्या पद्धतीने आपल्याला इथे प्लेट्स देऊन घ्यायचे आहेत. तर इथे बघा, मी काय करणार आहे, साधारणतः मी अंदाजाने इथे प्लेट्स देऊन घेत आहे बघा, मी नंतर त्याला मोजून बघणार आहे. तर आता बघा, इथे असा गोलाकार कर्व शेप तयार झालेला आहे बघा प्लेट्स दिल्यानंतर. तर इथे बघा, मी जे प्लेट्स दिलेल्या होत्या त्या मी मोजून बघत आहे, म्हणजे आपल्याला जेवढं मापानुसार आहे की नाही तेच मी बघत आहे. तर इथे बघा, मी फोल्ड करून बघत आहे. तुम्ही जर असं पूर्ण, म्हणजे जिथून आपण स्टार्ट केलेली आहे प्लेट्स द्यायला, तिथून
मोजलात तरी पण चालेल या पद्धतीने बघा. तर इथे बघा मला थोडीशी 1-2 प्लेट्स कमी पडलेल्या होत्या म्हणून मी तिथे देऊन घेत आहे बघा 2 प्लेट्स. तर इथे बघा जेवढं मला पाहिजे होत्या तेवढ्या मी प्लेट्स देऊन घेतलेल्या आहेत. तर इथे बघा मी इथे तुम्हाला दाखवते बघा बोटाने त्या पद्धतीने इथे मी बघा तो खालच्या बाजूचा कपडा मी कट केलेला आहे. म्हणजे थोडक्यात खालच्या साईडला थोडासा असा गोलाकार शेप देऊन घेतलेला आहे बघा. आता बघा इथे जे मी कटिंग केलेलं होतं तिथे मी बघा अस्तराने कपडा जॉईन करून घेते आहे बघा, सरकू नये म्हणून. तर इथे मी एक टिप देऊन घेतलेली आहे बघा कडेने. तर इथे बघा आपला पूर्ण असा गोलाकार टोपसारखा तयार झालेला आहे. तर आता बघा इथे मी साधारणतः 3 इंचाची पट्टी घेतलेली आहे आणि ती मी खालच्या साईडने बसवत आहे बघा. म्हणजे जिथे आपण प्लेट्स मारलेल्या आहेत तिथेच फक्त ही पट्टी आपल्याला अशी बसवायची आहे. तर मी बघा आतल्या साईडने घेतलेली आहे. साधारणतः 3 इंच रुंदीची पट्टी मी घेतलेली आहे. तर बघा जेवढ्या प्लेट्स मारलेल्या होत्या तेवढ्यापर्यंतच मी हा कपडा बसवणार आहे. इथे बघा व्यवस्थित इथे बघा 1/2 इंचाचं शिलाई मार्जिन पकडून मी इथे पूर्णपणे पट्टी बसवून घेतलेली आहे. तर आता बघा इथे मी डबल फोल्ड करून घेणार आहे. म्हणजे हा आपला बाळाच्या समोरचा डोक्यावरचा भाग आहे. तर इथे मी काय करणार आहे, पट्टी अशी बघा आतल्या बाजूने दुमडून म्हणजे डबल फोल्डमध्ये मी दुमडून घेतलेली आहे बघा व्यवस्थित फिनिशिंगने. आतमध्ये एक फोल्ड मारून आणि परत एकदा फोल्ड मारून साधारणतः 1 इंचाची मी पट्टी तयार करून घेतलेली आहे. तर इथे बघा व्यवस्थित म्हणजे पूर्णपणे त्या प्लेट्स कवर करून ती मी पट्टी वरती घेत आहे बघा या पद्धतीने आणि व्यवस्थित फिनिशिंगने तिथे मी शिलाई मारून घेतलेली आहे. तर आता बघा आपली समोरची पट्टीसुद्धा इथे तयार झालेली आहे बघा या पद्धतीने. तर इथे बघा मस्त गोलाकार मध्ये आपला टोपरं वरचा भाग आपला तयार झालेला आहे. तर आता आपल्याला इथे त्याला बांधण्यासाठी इथे दोरी लावायची. तर इथे बघा व्यवस्थित इथे मी जरा व्यवस्थित तेवढ्याच मापामध्ये आलेला आहे की नाही ते जरा चेक करून घेत आहे. तर बघा व्यवस्थित मला जेवढं पाहिजे होतं 11 इंच तिथे आलेलं आहे बघा व्यवस्थित. तर बघा इथे बघा मानेच्या साईडला बघा थोडंसं मी इथे गोलाकार यावा यासाठी इथे एक चुनी मारून घेत आहे बघा. एकदम छोटीशी चून मारून मी इथे घेतलेली आहे बघा या पद्धतीने. तर आता बघा व्यवस्थित आपल्याला टोपऱ्याचा गोलाकार शेप आलेला आहे. तर इथे बघा मी साधारणतः बांधण्यासाठी 20 इंचाची लांब पट्टी घेतलेली आहे बघा. साधारणतः 20 इंच लांब आणि 1 इंच रुंदीला अशी मी ही पट्टी घेतलेली आहे. तर मी ही पट्टी बघा बरोबर पट्टीचा सेंटर मी जिथे आपण एक प्लेट दिलेली होती त्या प्लेटवरती ठेवून दोन्ही बाजूला सेम येईल या हिशोबाने मी ती पट्टी जोडून घेतलेली आहे बघा व्यवस्थित. म्हणजे जिथे आपण कटिंग केलेला भाग होता खालचा गोलाकार तिथे मी ही पट्टी बसवून घेतलेली आहे. आणि ती पट्टी बघा अशी म्हणजे आतमध्ये एक फोल्ड करून आणि परत एकदा आतमध्ये करून अशी मी आपण म्हणजे दोरी वगैरे तयार करतो त्या पद्धतीने मी इथे मी करून घेत आहे बघा व्यवस्थित. एकदम बारीक दोरी मी इथे तयार करून घेतलेली आहे बघा या पद्धतीने. तर व्यवस्थित आता इथे आपल्याला जी शिलाई आहे ती आतमध्ये घेऊन वरून पट्टी फोल्ड करायची आहे. म्हणजे इथेसुद्धा आपलं फिनिशिंग व्यवस्थित दिसेल या हिशोबाने. तर इथे बघा व्यवस्थित मी ती दोरी तयार करून घेतलेली आहे बघा. छोटी दुमड मारून बघा अगोदर 1/2 इंच दुमडून परत त्याच्यावरती 1/2 इंच दुमडून अशा पद्धतीने मी ती दोरी तयार करून घेतलेली आहे बघा. तर इथे बघा टोपरा आपला तयार झालेला आहे. तर इथे मी बघा छोटासा काठ उरलेला होता त्याचा मी छानसा बो तयार करणार आहे. तर इथे बघा मी छोटासा काठ घेतलेला आहे आणि तो या पद्धतीने बघा आपण ब्लाऊजला वगैरे बो कसा तयार करतो त्या पद्धतीने इथे मी तयार करून घेत आहे बघा. एकदम त्या टोपऱ्याला व्यवस्थित लूक यावा यासाठी. तर इथे बघा मी तो चौकोन पूर्णपणे पलटवून घेत आहे बघा. पलटी करून घेतलेला आहे आणि उलटवून बघा आणि व्यवस्थित त्याचे कोन वगैरे बघा व्यवस्थित बाहेर काढून घेतलेले आहेत कोपरे वगैरे. तर इथे बघा व्यवस्थित काठाचा छोटासा आपला चौकोन तयार झालेला आहे. तर आता काय करायचं आहे
त्याला इथे पूर्णपणे बंद करून घ्यायचं आहे. एक बाजू मी ओपन ठेवलेली होती, तीसुद्धा मी आतमध्ये थोडंसं फोल्ड करून बघा बंद करून घेते आहे या पद्धतीने. आणि चारही बाजूने एक दाबटीप मारून घेतलेली आहे बघा व्यवस्थित. तर इथे बघा मस्त छोटासा चौकोन तयार करून घेतलेला आहे मी. आणि इथे बघा मी या पद्धतीने त्याचा बो तयार केलेला आहे. तर इथे बघा मी सुई धाग्याने त्याचा तिथे मी 2 टाके मारून घेतलेले आहेत बघा या पद्धतीने. आणि इथे मी एक शो बटन पण मध्ये लावणार आहे. तर इथे बघा या पद्धतीने आपला बो तयार झालेला आहे. आता आपण हे टोपऱ्याच्या बरोबर मधोमध इथे सेंटरला शिवून घेणार आहोत. तर इथे बघा मी व्यवस्थित टोपऱ्याचा सेंटर मार्क केलेला आहे आणि तिथे हा मी बो शिवून घेत आहे बघा, हाताने शिवून घेत आहे बघा व्यवस्थित. तर इथे बघा बरोबर सेंटरला मी बसवून घेतलेला आहे. आणि इथे मी एक गोल्डन कलरचं शो बटनसुद्धा आता लावून घेत आहे बघा. तर छान अगदी मम्मीच्या ब्लाऊजला मॅचिंग असा मी हा टोपरा तयार केलेला आहे. तर मी शिवलेलं बाळाचं टोपरं तुम्हाला कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू मैत्रिणींनो.